सध्या मराठा आरक्षण आणि त्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर न्यायमूर्ती शिंदे समिती राधाकृष्ण विखे पाटलांच्या निवासस्थानी मराठा उपसमितीसोबत शिंदे समितीची बैठक। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या, शिंदे समितीची जरांगेंना विनंती। मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्यांची मुदत मिळेल, बाकी मागण्यांसाठी वेळ मिळणार नाही। जरांगेंकडून स्पष्ट, तर शिंदे समिती आणि जरांगेंमधील चर्चा निष्फळ। उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये फोनवरून चर्चा, अंबादास दानवेंच्या फोनवरून संवाद। मराठा समाजाची गर्दी पाहून ठाकरे हे अचंबित झाले। सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार करावा असं ठाकरे म्हणाल्याची जरांगेंची माहिती। मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबीच, यावर तडजोड नाही। मराठवाड्यातला मराठा सरसकट कुणबी असल्याचे आदेश द्या, जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। हैदराबाद आणि सातारा गॅझेटप्रमाणे नोंदी असणाऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र द्या, तुम्हाला 1 तासही देणार नाही। जरांगेंचा शिंदे समितीला अल्टिमेटम। मनोज जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतात। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील। राज ठाकरेंचा नेमका रोख शिंदेंकडे का, याची चर्चा सुरू। शिंदेंनी आंदोलकांना बोलावलं असं कुणीही बोलू नये, कुणीही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। राज ठाकरेंच्या प्रश्नावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया, तर शिंदे कधीही चुकीचा विचार करणार नाही, गोगावलेंचं वक्तव्य। राज ठाकरेंनी खूप विचारपूर्वक वक्तव्य केलंय, आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही असं शिंदे म्हणाले होते। त्यावेळी एकनाथ शिंदेंनी जल्लोष केला, श्रेय घेतलं, सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। सरकारमध्ये 3 गट, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून आंदोलकांना मदत, खासदार संजय राऊतांचाही दावा।